96 कोळी मराठ्यांचा इतिहास, त्यांची उपआडनावे, त्यांची वंशावली, भाग 8. आज आपण माहिती घेणार आहोत गायकवाड कुळ. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का मराठ्यांचा इतिहास हा पासलकर, पालकर, कोंडाळकर, थोरात या मंडळींनी गाजवला आणि ह्या सर्व कुळांचं मुख्य कुळ आहे गायकवाड कुळ. गायकवाड कुळाचे देवक हे सूर्यफूल किंवा सूर्याचे कडे असून कुलदैवत हे खंडोबा आणि चामुंडेश्वरी देवी आहे. स्वराज्य उभारणीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये शिवरायांनी ज्यावेळी तोरणा, रोहिडा आणि सुभानमंगळ हे गड जिंकले त्यावेळी पासलकर घराण्यातील बाजी पासलकर यांचे फार महत्वाचे योगदान राहिले आहे. स्वराज्याचे हे पहिले सेनापती होते. ज्यावेळी जिजुरी सासवड जवळ एक युद्ध झाले तेथील झालेल्या जखमांमुळे बाजी पासलकर यांनी स्वतःचा मृतदेह ठेवला. स्वराज्यासाठीचे हे पहिले बलिदान होते. त्याची जाण ठेवून शिवरायांनी त्यांचा मुलगा कृष्णाजी पासलकर यांना सवाई बाजी या किताबाने गौरवले. नैसर्गिक युद्ध कौशल्य आणि स्वपराक्रम यांच्या जीवावर नेताजी पालकर हे स्वराज्याचे दुसरे सरसेनापती बनले. प्रतापगडचे युद्ध, पन्हाळ्याचा वेढ आणि शाहिस्ते खानाच्या विरोधामध्ये नेताजी पालकर यांनी विशेष पराक्रम गाजवला. काही कारणामुळे ते औरंगजेबाचे कैदी बनले. औरंगजेबाने त्यांची ओळखच नव्हे तर धर्म बदलला. नेताजी पालकर यांचा कोली मोहम्मद खान झाला. काबूल कंधारच्या मोहिमांवर त्यांना पाठवण्यात आले. तिथे त्यांनी विशेष पराक्रम केल्यामुळे 10 वर्षानंतर त्यांना महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या विरोधात पाठवले. महाराष्ट्रात आल्यानंतर मात्र नेताजी पालकर यांचा महाराष्ट्र धर्म जागा झाला आणि रात्रीचे पसार होऊन शिवाजी महाराजांजवळ आले. शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या जुन्या मित्राला, सहकार्याला जवळ घेतले आणि सर्व विधिवत पूजा करून त्यांचा हिंदू धर्मामध्ये प्रवेश करून घेतला. कोंढाळकर घराण्यातील संभाजी कावजी कोंढाळकर आणि कावजी कोंढाळकर ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, हे लक्षात घ्या. प्रतापगडच्या युद्धावेळी संभाजी कावजी कोंढाळकर हे शिवरायांचे अंगरक्षक होते. युद्धामधल्या झालेल्या झटापट्टीनंतर त्यांनी अफजल खानाचे मुंडके कापले. शाहिस्ते खानच्या मोहिमेवेळी हेच संभाजी कावजी कोंढाळकर हे शाहिस्ते खानाला जाऊन मिळतात आणि मोगली सरदार बनतात. तर कावजी कोंढाळकर हे कान्होजी जेधे यांच्या पथकातील होते. प्रतापगडच्या युद्धानंतर शिवरायांनी त्यांचा पराक्रम बघून स्वतःच्या पथकामध्ये त्यांना समाविष्ट केले. थोरात घराण्यातील सिद्धोजी थोरात हे प्रसिद्धीस पावले. 27 वर्ष मुघल मराठा सत्ता संघर्ष जो चालू होता याच्यामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. त्यामुळे राजाराम महाराज यांनी त्यांना दीर्घराव पदवी दिली. पुढे जाऊन या थोरात घराण्यातील अनेक लोकांनी गुजरात बागलान प्रांतामध्ये पराक्रम गाजवून मराठा राज्याची सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनी पिलाजीराव गायकवाड यांना गुजरातचे सुभेदार केले आणि बडोद्याचे अतिशय प्रभावशाली मराठा घराणे उदयास आले. पिलाजीराव गायकवाड आणि त्यांचे द्वितीय पुत्र दमाजीराव गायकवाड यांनी मराठ्यांचे राज्य गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवले आणि मराठी राज्याची सेवा केली. या घराण्यातील सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सयाजीराव गायकवाड यांनी बँक ऑफ बडोदा या बँकेची स्थापना केली. त्याच पद्धतीने बडोद्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणारे लक्ष्मी विलास पॅलेस यात सयाजीराव गायकवाडांनी बांधले. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी 50 पेक्षा अधिक गायकवाड कुळातील उपआडनावांचा उल्लेख केलेला आहे. तुमचे आडनाव जर उपआडनाव असेल तर तुमच्या वडीलधाऱ्या माणसाला नक्की विचारा की आपलं मुख्य आडनाव, आपलं मुख्य कुळ काय आहे. आणि जर ते गायकवाड असेल आणि या लिस्टमध्ये नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला फॉलो करा, कारण तुमचा एक फॉलो पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ताकद देतो, ऊर्जा देतो. आणि हा व्हिडिओ शेअर करा गायकवाड कुळाशी संदर्भित असणाऱ्या तुमच्या नातेवाईकांना आणि गावाच्या ग्रुपवर. धन्यवाद.